नमस्कार, वैसाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ओल्या हळदीपासून घरीच हळद कशी बनवायची ते पाहूया. गेल्या वर्षी अंगणात मी ओली 4-5 हळकुंड लावली होती. हळद लावल्यानंतर 6 ते 7 महिन्यांनी असे फुले येतं. फुलं आल्यानंतर पाणी द्यायचं बंद करायचं आणि 15 ते 20 दिवसांनी हळद काढून घ्यायची. बघा, असं उकरल्यावर हळकुंड निघतात. आता हे मी अंगणातच लावले होते. आता हीच हळकुंड जर शेतात लावली तर मोठी येतात चांगली आणि जास्त पण निघतात. तर ज्यांच्याकडे अंगण नाही त्यांनी कुंडीत पण लावली तरी पण येतात हळकुंड. बघा, एका हळकुंडाला एवढे हळकुंड निघालेले आहेत. गृहिणींसाठी किचनमध्ये ओली हळद म्हणजे औषधाच्या गुणांचा खजिनाच आहे. ह्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्ताचे शुद्धीकरण होते. कच्ची हळद कर्करोगाच्या पेशींना वाढण्यास प्रतिबंध करते. बघा, दुसरं पण आपण हे उपटून काढू. एवढे निघालेले आहेत. आता कुंडीतलं पण तुम्हाला दाखवते मी. कुंडी लहान असल्यामुळे जास्त नाहीत निघाली. जर कुंडी मोठी असेल तर निघतात जास्त, पण येतात तशी थोडीत कुंडीत पण. मुक्का मार लागला असेल किंवा सूज आली असेल तर कच्ची हळद हे उगाळून लावतात. ह्या हळदीचे लोणचे पण करतात आणि सुकी भाजी पण किसून खूप छान लागते. बघा, कुंडीत पण एवढी निघालेली आहेत. बघा, ही हळकुंड काढून झालेली आहेत. ह्याला माती असल्यामुळे असे 2 दिवस सुकून द्यायचे. आता हे लावण्यासाठी मी 2-4 ठेवत आहे बाजूला. हे मेन कंद इथे ठेवत आहे. तुम्हाला जर हा नसेल लावायचा तर ह्याची पण हळद होते. ते चांगले 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण उकडायला ठेवूया पातेल्यात. अशा हळकुंड टाकले की पाणी टाकायचं आणि 10 ते 15 मिनटंच उकडून घ्यायचे, जास्त पण उकडायचे नाहीत. ही ओली हळकुंड लावल्यापासून हळकुंड निघेपर्यंत अजिबात ह्याच्या कुठलीच रासायनिक फवारणी केलेली नाही. 15 मिनटं झालेले आहेत. आपण चेक करूया शिजलेत की नाही ते. असं चाकूने चेक करायचं. उकडलेले आहेत. गॅस लगेचच बंद करायचा आणि उकडलेले जे हळकुंड आहेत ते आपण चाळणीत निथळायला ठेवायचे. खालचं जे निथळलेलं पाणी आहे ते नंतर थंड झाल्यावर झाडाला टाकायचं. अशी निथळून झाले की थोडीशी थंड झाल्यानंतर अशी वरच्यावरच साल काढून घ्यायची, जास्त खरडावून काढायची नाही. ही साल पण नंतर मी वेगळीच बारीक करून सुक्या भाजीला वापरणार आहे. नाही काढली तरी पण चालते, पण मी काढलेली आहे. अशी साल काढून झाली की पातळ चकत्या काढायच्या ह्याच्या चाकूने. आता मी लवकर काम उरकण्यासाठी हे पाट्यावर वाट्यावर बारीक चेचून घेणार आहे, म्हणजे एकसारखं पण फुटलं जातं आणि लवकर उरकतात. आता हे मी घरीच मिक्सरवर दळणार आहे, त्याच्यामुळे एवढं बारीक करते. तुम्ही जर गिरणीतून बारीक करून आणणार असाल ना हळद, तर एवढी बारीक नाही केली तरी पण चालते. आता हे उकडून घेतलेले हळकुंड आहेत ना, ते थोडीशी मी लेकरोळे हळकुंड देवपूजेसाठी ठेवणार आहे साईडला. बघा, अशी सगळी हळकुंड फोडून झालेली आहेत. ते फोडलेले हळकुंड उन्हात चांगले पातळ 4-5 दिवस वाळवून घ्यायचे, म्हणजे हळद चांगली राहते, अजिबात कीड लागत नाही. बघा, कलर पण हाताला किती छान आलेला आहे आणि वास पण खूप छान येतो. 4-5 दिवस उन्हात चांगले कडकडीत वाळलेले आहे. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तुमची जर हळद जास्त असेल तर गिरणीत पण बारीक करून देतात. अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. चाळणीने चाळल्यानंतर रवाळ दिसते, त्याच्यामुळे मी पातेल्याला कापड बांधलेले आहे पातळ आणि त्याने असे गाळून घ्यायचे. घरात कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर ह्या हळदीपासून काढा केलेला अतिशय गुणकारी असतो. वरची जी मोठी हळद आहे ते परत मिक्सरमध्ये टाकून त्यात हळकुंड टाकून अशीच आपल्याला सगळी बारीक करून घ्यायची आहे.
हे अशी वरची जी राहते ना मोठी, ती आता बारीक होत नाही मिक्सरमध्ये थोडी असल्यामुळं. तर मग हे आता धना पावडर करताना आपण त्यात टाकायची, म्हणजे त्याला कलर पण छान येतो आणि ही वाया पण जात नाही. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा एकदम किती बारीक पावडर झालेली आहे तयार. अशा प्रकारे काहीच मिक्स नसलेली नैसर्गिक पद्धतीने आपली केलेली ओरिजिनल हळद तयार झालेली आहे. हे अंदाजे ओल्या 2.5 किलो हळकुंडापासून अर्धा किलो हळद तयार होते. अशी तयार केलेली हळद आपण हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि वापरण्यासाठी आपण छोट्या बरणीमध्ये काढायची, म्हणजे ह्याला ओला हात लागत नाही आणि खराब होत नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.